दूरच राहा आणि तुमचा हा शुभ चेहरा निदान आज तरी आमच्या समोर आणू नका। आई काय करावं खरंच कळत नाहीये। दारूची बॉटल घेतली आहे पण प्यावंसं वाटत नाहीये का? का असं होतं यार? काय दिवस आलाय, सख्या भावाचं लग्न आहे, त्या लग्नाला जायला परवानगी नाहीये। यापेक्षा वाईट काय असू शकतं? आई खूप इच्छा आहे ग दादाच्या लग्नात जायची, खूप नाचायची इच्छा आहे, पण बाबांनी शब्द दिलाय, मी तो शब्द पाळला पाहिजे। नाहीतर खरंच काहीतरी चुकीचं झालं तर नको नको। त्यापेक्षा दादाचं लग्न झाल्यावर त्याला भेटतो, लग्न झाल्यावर दादाला कडकडून मिठी मारतो, त्याला त्याला डोक्यावर घेऊन नाचतो। ताई साडी या ताई। ताई जरा थांबा, ताई तुम्ही या ना। हे लग्न होऊ नये म्हणून इतके प्रयत्न केले मी, पण शेवटी व्हायचं ते झालंच। आता पुढे काय वाढवून ठेवलंय कोणास ठाऊक। परमेश्वरा मला माफ कर, माझ्या मनात नसताना सुद्धा सगळ्यांशी वाईट वागायला लागते मला। ताई अहो काय आहे? काय झालं? आहेर म्हणून साडी देतात ना, ओटा पुसण्याचं फडकं का दिलं तुम्ही मला? हे काय साडी आहे? आम्ही कोण इथे विसरलायत का तुम्ही? हा हे असं फडकं देऊन अपमान करायचं का तुम्हाला आमचा? अहो निदान तुमची मुलगी कुणाकडे देता ह्याचा तरी विचार करा। स्वतःचा नाही, मुलीच्या सासरच्या मंडळींचा तरी मान राखा। हे असलं फडकं आहे ना, आम्ही जोडे पुसायला सुद्धा वापरत नाही।